नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की सध्या लोकसभा निवडणुकांच्या नंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं एक महत्वाची योजना लागू केली आहे कालच्या अर्थसंकल्पात. त्या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना. राज्यभरातल्या महिला आज त्या योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी सेतू केंद्रांवरती हजारोंच्या संख्येने गर्दी करतायत. प्रत्येक महिलेला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि साधारणपणे मध्य प्रदेश सरकारनं लाडली बहिणा अशा प्रकारची ही योजना आणलेली होती. ती गेम चेंजर ठरली तिथं आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा ती लागू होतीये. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही योजना तिथं लागू करण्यात, त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ती आणण्यासाठी सुद्धा पडद्याच्या मागून ज्यांनी पॉलिसी मेकर म्हणून भूमिका बजावली ते डॉक्टर श्रीकांत पाटील आता आपल्या सोबत आहेत, पॉलिसी मेकर. डॉक्टर साहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. नमस्कार, धन्यवाद. सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना हे सांगा की ही लाडली बहीण योजना, लाडकी बहिणी योजना जी आहे ती नेमकी काय योजना आहे आणि राज्यातल्या महिलांसाठी ती किती महत्वाची आहे? ही योजना खूप महत्वाची आहे. आताच जसं तुम्ही सांगितले की प्रथम दर्शनीच आज पाहायला गेलो आपण तर सगळ्या सेतू केंद्रावर आज महिलांची झुंबड होती, खूप गर्दी होती. म्हणजे आज मी हिंगोलीमध्ये होतो, दिवसभर पाहत होतो तर सेतू केंद्रांवर महिलांची गर्दी होती आणि महिला खूप उत्साहाने म्हणजे आपल्या सरकारला एका भावाच्या रूपाने पाहतायत आणि त्यांना सरकारकडनं अपेक्षा आहेत. जसं मध्य प्रदेश सरकारमध्ये आताच तुम्ही सांगितलं की ही योजना गेम चेंजर ठरली सरकारसाठी आणि लोकांसाठी पण. त्याचा मुख्य उद्देश असा होता की आज आपण देशभरातल्या महिला पाहतोय तर आपल्याला कधीतरी वाटतं की नाही, पुरुष प्रधान संस्कृती आहे, महिलांना कुठेतरी स्थान कमी मिळतंय. आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागामध्ये पाहायला गेलो आपण तर महिलांना आपल्या पती पुढे किंवा आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांपुढे आपल्याला काही, त्यांना जर गरजेच्या वस्तू लागत असेल, दूध लागत असतील, फळं लागत असतील किंवा त्यांना छोटीशी त्यांच्यासाठी काही औषधी लागत असेल तर प्रत्येक घटनेला, प्रत्येक त्यांच्या गरजेला त्यांना कुणापुढे तरी हात पसरावे लागतात. आणि महिलांची अस्मिता असा आपण हा विषय मांडतो आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपला महाराष्ट्र हा अहिल्याजी असतील, सावित्रीबाई असतील, अशा सर्वांचा महाराष्ट्र आहे. तर महिला अस्मिता असावी आणि महिलाला सुद्धा स्थान मिळावं आणि महिलांची कुचंबना न होता महिलांना सुद्धा आपल्या सन्मानाचा निधी मिळावा. म्हणजे या निधीतनं ते त्यांच्या मुलांसाठी फळं आणू शकतील. आपण पाहायला गेलो म्हणजे मध्य प्रदेशमध्ये महिलांच्या खात्यावरती जाणार आहे, जो 1,500 रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला जाणार आहेत. पण कुठल्या महिलेच्या खात्यावरती जाईल? नाही, याच्यामध्ये आता सरकारने, आता आपण लोकसंख्या पाहायला गेलो तर महाराष्ट्राची 13 कोटीच्या वर आहे. तर याच्यात हा उद्देश आहे की ज्या महिला गरजू आहेत, आता अर्बन महिला आहेत त्या, त्यांचं अर्निंग असेल हे जास्त असेल, पण आपल्याला ग्रामीण भागातल्या ज्या महिला पाहायला गेलो, आता मी मराठवाड्यात फिरतो पाहतो तर प्रत्येक गावामध्ये जे सुना येतात ते ग्रॅज्युएट झालेले आहेत, पण तिथे त्यांना काही प्लॅटफॉर्म नाही आहे आणि त्यांना एका चांगल्या राहणीमानाची सवय असते. त्यांना तुम्ही अॅनिमियाचे प्रमाण तुम्ही पाहत असाल मोठ्या प्रमाणावर आहे. तर मला असं वाटतं की एका भावाने बहिणीला दिलेली प्रत्येक महिन्याला ओवाळणी आहे आणि या ओवाळणीतलं अटींमध्ये शिक्षणाची अट आहे की उत्पन्नाची अट? त्या अटी काय? याचा लाभ कुणाला मिळणार? अटी जर पाहायला गेला त्याच्यामध्ये तर पहिली अट अशी आहे की ती महाराष्ट्राची, तिला महाराष्ट्राचं नागरिकत्व असावं, महाराष्ट्राची रहिवासी असावी. दुसरी अट आहे की 2.5 लाखापेक्षा तिच्या पतीचं किंवा तिचं स्वतःचं उत्पन्न जास्त नसावं. त्याच्यानंतर आताच अजितदादांचं मी पण लाईव्ह ऐकत होतो तर 5 एकरची जी अट होती ती पण आता शिथिल करण्यात आली. आणि दुसरी गोष्ट, आजच्या जे चर्चा दिवसभर झाल्या की तुम्हाला डोमिसाईल पाहिजे किंवा रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे, तहसीलमध्ये तुम्हाला घिरट्या माराव्या लागतात, ती पण अट आता शिथिल करून त्याच्यात रेशन कार्ड पिवळा असो किंवा केशरी असो ते दाखवलं तरी तुम्हाला डोमिसाईल दाखवायची गरज नाहीये. तर ह्या साधारणतः मोठ्या लेवलच्या अटी आहेत. हो हो. मध्य प्रदेश मधली लाडली बहीण आणि महाराष्ट्रातली लाडकी बहीण या योजनेमधला फरक नेमका काय आहे? नाही, मला नाही वाटत असं खूप मोठा फरक आहे. आपण इम्प्लिमेंटेशनचे पॅरामीटर्स जर पाहायला गेलो, म्हणजे आज काही विरोधकांनी याच्यावर टीकाही केली की असं नाहीये किंवा पूर्ण महिलांना मिळत नाहीये. याचा मुख्य उद्देश असा आहे की गावातल्या, खेड्यातल्या आणि शहरातल्या स्लम असलेल्या महिला ज्यांची आर्थिक कॅपॅसिटी काही बेसिक गोष्टी घेण्यासाठी नाही आहे त्यांना ही ओवाळणी आहे. पण मला असं वाटतं
की ज्या अटी ठेवलेल्या आहेत त्या फक्त गरजू महिलांसाठी ठेवलेल्या आहेत. पण निवडणुकीसाठी एक नेरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न आहे का? महिलांची एक वेगळी वोट बँक आता या निमित्तानं निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का? कारण विरोधक तशा पद्धतीचा आरोप करतायत, की आणि आपल्याला हे जाणवलेलं सुद्धा आहे, की एखादी योजना जर ती जी. पर्क्युलेट झाली, ती यशस्वी झाली, कारण हो. जो अकाउंटला पैसे आले की यशस्वी झाली ती असं त्यांना वाटतं. कारण डायरेक्ट बेनिफिट त्यांना मिळतो. हो. याकडे तुम्ही कसं पाहता? ही राजकीय दृष्ट्या किती महत्त्वाची आहे? नाही, राजकीय दृष्ट्या महत्वाची असेल, पण मी तुम्हाला जे हं, सांगण्याचा प्रयत्न करतोय, की आता मला विरोधकांना पण एक आवाहन करायचंय, की तुम्ही हं, ज्या भागात आता ज्या पक्षात असाल, त्या हं, पक्षात पण त्या भागातल्या महिला आहेत. मला हं, असं वाटतं, की ज्या गरजू महिला आहेत, त्या पक्षाचा विचार न करता, त्या हं, तिथल्या जातीपातीचा विचार न करता, तिथल्या सोशल बॅलन्स इम्बॅलन्सचा विचार न करता, जास्तीत जास्त महिला ज्या अटीसाठी पात्र आहेत, त्या हं, महिलांना रोजगार मिळून जे लाडली बहिणीची जी ओवाळणी आहे, ते हं. मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. कारण त्या भागातल्या महिला सुद्धा गरजू आहेत. तर तुम्ही पण जर सांगितलं, की पण नरेटिव्ह आज सेट होण्याचा विरोधकांनी मुद्दा हा उपस्थित केला, डॉक्टर साहेब, जी, की जी. 1,500 मध्ये काय येणार आहे? काय देणार आहे तुम्ही 1,500 मध्ये? असं अशा अशा प्रकारची सुद्धा एक प्रकारे जी. भावना व्यक्त करण्यात आली विरोधकांकडून. नाही, 1,500त काय येणार आहे? आज विरोधक जे आहेत ते सगळे करोडपती आहेत. ते हां. Mercedesमध्ये फिरतायत लोकं. ती लोकं जी बोलतायत त्यांच्याबद्दल बोलतोय. नॉट स्पेसिफिकली हं, विथ एनी पार्टी ऑर ती लोकं हं, Mercedesमध्ये फिरतायत, Audiमध्ये फिरतायत. यांचे मोठमोठे घर आहेत, बंगले आहेत. यांना हं, ₹1,500 कमी आहेत. पण तुम्ही एखाद्या खेड्यातल्या माऊलीला जाऊन विचारा, की "माय तुला हां, ₹1,500 मिळणार आहेत." तिचे 1,500 स्वप्न आहेत तिच्या स्वतःचे. तिला हं, लेकीकडे जायचं असेल, एखादी वयोवृद्ध आजी असेल, एखाद्या हं, तरुण लग्न विवाहित झालेली मुलगी असेल, तिला माहेरी जायचंय. हं, तिला एखादी सण आला तर काही साडी घ्यायची आहे. तिच्यासाठी हं, ₹1,500 खूप आहेत. पण जे आरोप करतायत किंवा जे क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मे बी ते पॉकेट मनी असतील किंवा त्यांच्या मुलाचं पॉकेट मनी असेल ते. हं. तर पण ही डॉक्टर साहेब, ग्रामीण आज भागातल्या याच्यामधली एक अट दिसली. आधी 60 होती, नंतर ती 65 वर्ष हो, वयाची अट करण्यात आली. हो, पण साधारणपणे आपण बघतो ग्रामीण भागामध्ये 65च्या नंतरच्या ज्या महिला असतात, ज्यांना हो, आधार कुणाचा नसतो, हो, क्रयशक्ती त्यांची संपलेली असते. त्यामुळे घरातल्यांसाठी त्या जणू काही ओझं आहेत, अशा प्रकारची अनेक घरात स्थिती आहे. सगळ्याच मी म्हणत नाही. पण हो. खऱ्या अर्थानं 65च्या नंतर जेव्हा त्यांना आधार कुणाचा उरत नाही, अशा वेळी त्यांना हो. मदतीची आवश्यकता असते. त्यांना का वगळलं असावं? नाही, 65 आता 60चं 65 केलं, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता विलासजी, ही मध्य प्रदेशमध्ये जेव्हा सुरू झाली योजना, आता हं. जेव्हा कुठलीही योजना सुरू होते, तर आपण हां. याला एका बेसिक खाक्यामध्ये किंवा ड्राफ्टमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. हं, आपण नेहमीच हा विषय मांडलेला आहे किंवा प्रत्येक नागरिकाची, तुमच्यासारख्या सुज्ञ पत्रकारांची, समाजातल्या मोठमोठ्या व्यक्तींची, यांची एक हं, मागणी असते, की पब्लिक पार्टिसिपेशन प्रत्येक योजनेमध्ये असावं. हं, आणि पब्लिक पार्टिसिपेशन मधनच सूचना येतात आणि त्या सूचनेमधूनच ते योजना कुठली अमेंड होत जाते. मला असं वाटतं, की 60चं 65 केलं हे वेलकम करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, की पब्लिक डिमांडमधनं हा विषय आला. जसं आता तुम्ही खूप हं, एका भावनिक पद्धतीने सांगितलं, की प्रत्येक आजीला कोणीतरी नातू लागेल, कोणीतरी असं असेल म्हणजे जो मदत करेल. हं. असं वाटतं, की म्हणलं 60चं 65 केलं हे म्हणजे खूप चांगली गोष्ट झाली. बरं. पण मुद्दा एक हा उपस्थित केला जातोय, की आता हं. ही निवडणुकीपर्यंतचीच असेल, निवडणुकीच्या नंतर म्हणजे माजी मुख्यमंत्री जी, पृथ्वीराज चव्हाणांनी हा मुद्दा उपस्थित केला आज चर्चेच्या दरम्यान, की जी, जी. कदाचित त्याला उत्तर पण दिले, की हा तुमचा निरेटिव्ह आहे, की हो. निवडणुकीपर्यंतचीच ही योजना असेल आणि नंतर नसेल. त्याबद्दलचं काय स्पष्टीकरण आहे? मी आय एम नॉट एस्ट्रोलॉजर. मी काही भविष्य सांगू शकत नाही नाही भविष्यवेत्ता त्यांच्यासारखा नाहीये, दीपक पण मोठे. आता मध्य प्रदेशातली काय स्थिती आहे? निवडणुकीच्या नंतर ती मध्य चालू आहे की प्रदेशमध्ये नाही? हां. व्यवस्थित मध्य प्रदेशमध्ये ही योजना चालू आहे. विशेष म्हणजे त्यांनी एक तारीख पण ठेवलेली आहे. 10 बरं. तारीख जी आहे प्रत्येक हं, महिन्याची, जसं प्रत्येक एम्प्लॉईला, तुम्ही मी असो कुणालाही असो, आपल्याला जो पगार येतो 10 तारखेला, हं, तसं हं, त्यांना 10 तारखेला प्रत्येक महिन्याला ती राशी मिळते. आणि ती मागच्या आता वर्षभर झालं जवळपास चालू आहे ती योजना. तर मला नाही असं वाटत, की एखादी योजना जर पब्लिक बेनिफिटसाठी, पब्लिक सर्व्हिससाठी सुरू केल्या जाते, तर त्याच्या मागे विचार असतो. आता आपल्या महाराष्ट्राचं 6.5 लाख कोटी बजेट आहे. त्याच्यातनं हं, 46,000 कोटी आपण म्हणजे साधारणतः 7 ते 8% आपण विमेन एम्पॉवरमेंटसाठी खर्च करतोय. मला हो. असं वाटतं, की आपण नारी शक्तीबद्दल जेव्हा बोलतो,
आणि सरकारने ही इतकी सुंदर योजना आणलेली आहे. मला असं वाटतं की पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी पण त्यांच्या भागातल्या मतदारसंघातल्या जास्तीत जास्त महिलांना ही योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. बरं. आपण राजकीय अंगाने या सगळ्याचा विचार केला, त्याच्याबद्दलचं विश्लेषण सुद्धा केलं, की मध्य प्रदेशात मग काय झालं. पण सामाजिक अंगाने पण आपल्याला विचार करायला हवा, की याचे हो. सामाजिक परिणाम काय नेमके दिसणार आहेत. आणि त्याची लिटमस टेस्ट ही झालेली आहे मध्य प्रदेशमध्ये. ज्या सबलीकरणाच्या बद्दल तुम्ही बोललात, महिला सबलीकरण होणार आहे. हो, काय हो. फरक पडला या 1,500 म्हणजे तिथं ₹1,200 आहेत. आधी 1,000 होते, नंतर 1,200 झाले, बरोबर? मी चुकत असेल तर 1250 तुम्ही मला दुरुस्त करा. 1250 1250. तर या 1250 नी त्या महिलांच्या आयुष्यात काय फरक पडला? त्याच्यात 2 गोष्टी आहेत. तुम्ही जसं सांगितलं, एक तो विषय आहे, एका भावनेचा विषय आहे. आणि हां. दुसरं तुम्ही म्हणताय, की ओव्हरऑल त्या महिलेची डेव्हलपमेंट काय झाली. हं. अॅनिमिया सारखा जो रोग आहे किंवा जो प्रत्येक महिलेमध्ये कॉमनली आपल्याला आढळतो. काय हं. लागतं त्याच्यासाठी? गुळाची चिक्की लागेल, शेंगदाणे हं. लागतील, फुटाणे लागतील किंवा एखादं फळ लागेल, बीटरूट लागेल. ह्या गोष्टी त्या महिला विकत घेऊ शकतायत आता. हं. किंवा हं. मुलाला दूध द्यायचंय. मी आता ग्रामीण भागात पाहतो, की फक्त चहापुरतंच दूध आणलं जातं. त्यांच्या हां. मुलांना ते दूध मिळत नाही. जसं आपण शहरांमध्ये मोठे-मोठे कप भरून बॉर्नव्हिटा पितो किंवा मोठ्या कपमध्ये आपण अजून काही-काही प्रकार करतो. ग्रामीण हं. भागातल्या मुलाला अर्धा कप पण दूध मिळत नाही. ती हं. माऊली आपल्या मुलासाठी या पैशातनं दूध घेऊ शकेल. ती बरं. माऊली आपल्या स्वतःसाठी काही घेऊ शकेल. तर मला एक असं वाटतं, प्रकारचं की स्वावलंबित्व तिला देण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणता येईल आपल्याला? सन्मान आणि स्वावलंबन दोन्ही पण त्याच्यामध्ये होतं मला असं वाटतं. बरं. पण स्वाभाविक आहे, की ही योजना जेव्हा आणलेली आहे, तेव्हा त्याचा राजकीय परिणाम साधण्याचा निश्चितपणे प्रयत्न असतो. कुठल्याही सरकारचा असतो. त्याच्यात काही दुमत असण्याचं काही कारण नाही. पण हो. मुद्दा असा आहे, की खरोखरच अशा हं. प्रकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांचं मतांमध्ये रूपांतर होतं का? मला काय वाटतं म्हणजे हे बघा, पहिल्यांदा आपण जर सरकार म्हणून 2 पार्ट आहेत. सरकारचा पहिल्यांदा गव्हर्नन्स आणि सर्व्हिस हा एक रोल आहे. जे पैसे सरकार आणि तुम्ही पॉलिसी समाजामधून जमा मेकर्स आहात. जेव्हा ही पॉलिसी बनवता, तेव्हा जी, त्याचे जी, वेगवेगळे ॲस्पेक्ट्स असतात. जी. ती नाही, आय एम कमिंग पॉलिसी टू दॅट. प्लीज. हां, हां, आय एम कमिंग टू दॅट. माझं राजकीय पण भूमिका आहे, मी ती पण मांडतो तुम्हाला. नक्कीच तुम्हाला हां. माहीत आहे त्या रोलमध्ये पण मी असतो. हो. याच्यामध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर सर्व्हिस म्हणजे जे समाजामधून जे कराच्या रूपात जे पैसे येतात, ते समाजाला परत करणं कुठल्या ना हं, कुठल्या रूपामध्ये, हे सरकारचं पहिलं कर्तव्य आहे. दुसरं हं, कर्तव्य तुम्ही जे म्हणताय, की राजकीय याचा फायदा होईल का? मला असं हं, वाटतं, की सामाजिक दृष्टिकोनातनं एखादी गोष्ट जर सुरू केली आणि त्या समाजासाठी त्या गोष्टी आपण पोटतिडकीनं जर मांडल्या, तर नक्कीच समाज रिटर्न गिफ्ट त्याला देतो. हं, हं. आणि त्यातल्या त्यात तुम्ही महिला पाहायला गेलात, म्हणजे माझी आई असेल, तुमची आई असेल, दे आर कमिटेड विथ सम थिंग्स. म्हणजे हां. थोडाफार आपल्यात चेंज येऊ शकतो. पण महिला हं, जे असतात ते एखाद्या माणसाबद्दल, जसं शिवराजसिंग चौहानांबद्दल त्यांना भाऊ मानलं किंवा त्यांना हं, भांजे, मामा हे जे रिलेशन बिल्ड झालं होतं, ते हं, त्यांना मदत करून गेलं ना, नक्कीच करून गेलं. हं. तर मला असं वाटतं, की राजकीय त्याचा फायदा होईल नक्कीच. काय होणार? पण जी भाजपा मांडणी अशी करतीये, मला तुमच्याकडून ह्याचं उत्तर हवं आहे. तुम्ही लोकांना नावं ठेवता, तुम्ही लोकांना म्हणताय, की रेवडीबाज आहेत, हे असे आहेत, हे फ्रीमध्ये देतायत, हे असं करतायत, नुसत्या नुसत्या घोषणा करतायत. हं. मग तुम्ही तुमच्या योजनांना काय म्हणायचं मग? तुम्ही पण लोकांना थेट पैसे ट्रान्सफर करताय. हो, फरक मी काय तुम्हाला त्यांच्यात तेच तुमच्यात? नाही, फरक हाच आहे. मी तुम्हाला तोच सांगण्याचा प्रयत्न करतोय, की हं. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर आपण म्हणतो, की रेवडी आणि ह्या गोष्टी वीज फ्री, हे फ्री. मी पण हां. म्हणजे आपण फायनान्समध्ये शिकलेलो आहोत सगळे. ह्या गोष्टी मलाही मान्य आहेत, की सरकारवर या गोष्टीचा बोजा येतो. हं, सरकारवर या गोष्टीचा ताण येतो. पण हं, शेवटी जे पैसे समाजातनं येतात, त्याला हं, चांगल्या पद्धतीनं समाजाची गरज पाहून, जसं आम्ही रिसर्चर आहोत. आम्ही डेटा घेतो, एनालिसिस करतो, त्याचं सोशिओ इकॉनॉमिक प्रोफाइल पाहतो, त्याची समाजातला स्तर पाहतो, पर कॅपिटा इन्कम पाहतो, हं, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पाहतो. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आम्हाला असं वाटतं, की जो सरकारमध्ये जो पैसा समाजातून येतो, तो योग्य हं, गोष्टींवर खर्च झाला पाहिजे. आणि मला असं वाटतं, की महिला हे आता आपण 33% आरक्षणाचा विषय बोलतोय. आपण परत सांगतोय, की महिलांचं प्रत्येक गोष्टीत पार्टिसिपेशन झालं पाहिजे. तर हं. त्या महिलांनाच मजबूत करणं गरजेचं आहे. म्हणून असं वाटतं, की रादर दॅन इट्स अ फ्रीबीज, इट इस द विमेन एम्पॉवरमेंट टूल असं मला वाटतं वैयक्तिक. लोकसभा निवडणुकीमध्ये इथल्या महायुती सरकारला खूप मोठ्या प्रमाणात जी. फटका बसला. हं, हं. आता कमबॅक करायचा असेल, तर या सरकारची रक्षा करायची असेल, तर ती बहिणींच्या हातात आहे आणि त्या गेम चेंजर ठरू शकतात म्हणून ही सरकारने योजना आणली का?
मला असं वाटतं की ती गरजही होती. म्हणजे तुम्ही हम्म. पॉलिटिकली म्हणण्यापेक्षा सोशल गरज मला जास्त वाटत होती. कारण मी तिथे अजून एक ई-सखी नावाचा पण प्रोग्राम महाराष्ट्रात मे बी पुढच्या टर्ममध्ये येईल तो. हा. त्याच्यामध्ये पण विमेन एम्पॉवरमेंट हा विषय आहे. महिलाचं सबलीकरण तुम्ही आता आपण म्हणतो की बाबा जिथे नारी आहे तिथे सर्वत्र आपण पूजा करतो आणि ती हम्म. नारीचं स्थान आपण सर्वत्र मानतो, आईपासून, पत्नीपासून किंवा बहिणीपासून. तर हा. मला असं वाटतं की विमेन एम्पॉवरमेंट ही सोशल नीड आहे. पण हम्म. याचा जर पॉलिटिकली बेनिफिट होत असेल तर कुठलाही हम्म. पक्ष, पार्टी याचं घेणारच. त्याच्यात काही मला असं वाटतं की दुमत नाहीये. माझा शेवटचा प्रश्न, जर जी, तुम्ही असं म्हणताय की बेनिफिट्स जर पॉलिटिकल पार्टीजला मिळणार असेल, तर जी. रिअल बेनिफिशियरीना सुद्धा त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे. बरोबर? मग रिअल हो, बेनिफिशियरी जे या महाराष्ट्रातले आहेत, मग ती आदिवासी भागातल्या महिला हो, असतील, ग्रामीण भागातल्या, हो, दलित समाजातल्या, हो. भटक्या विमुक्त समाजातल्या अशा महिलांपर्यंत हे जाण्यासाठी नेमकी काय ही आहे, योजना आहे? या योजनेमध्ये आपण आता जे क्रायटेरिया खूप मोठा आहे जी आर मध्ये त्याच्यात दिलेला आहे. प्रमुख कार्य आपण जो त्याची पात्रता आहे त्याबद्दल आपण बोललो ऑलरेडी. तर हां, मला असं हां. वाटतं की तुम्ही जे सांगतायत की म्हणजे अंत्योदयापर्यंत आपल्याला कसं जायचं, म्हणजे जे हं. बॉटम ऑफ द पिरामिडचा जो भाग आहे, जे हो. समाज आहेत, हे सर्व समाजासाठी आहे. तुम्ही पाहायला गेलं सरकारच्या कुठल्याही योजना ह्या जाती, धर्म याच्या विरहित आहेत. म्हणजे मुस्लिम हं. समाजाचा व्यक्ती असेल त्यालाही 5 किलो राशन आहे. अनुसूचित जातीचा असेल त्यालाही आहे, सवर्ण आहे त्यालाही आहे, त्यालाही हं. बस तेवढ्यालाच तिकीट आहे. तर सरकार किंवा पॉलिसी मेकर आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा युनिफॉर्मली पाहतो. आणि हं, हं. याच्यात एक गोष्ट तुम्ही जे म्हणलात इम्प्लिमेंटेशनचा पार्ट, मला असं हं. वाटतं की याची जनजागृती एक चांगल्या पद्धतीने व्हावी. जो बरं. आज सेतूवर गर्दी होतीये, त्याला हं, आपल्याला हं. थोडं-थोडं त्याच्यातनं काही लर्निंग्स निघतील, आउटकम्स निघतील आणि त्याला हं. आपल्याला डिसेंट्रलाइज कसं करता येईल तो एक विषय आहे. सेकंड, कागदांची जी आपल्याला पूर्तता करावी लागते, ती होय. पण अजून कमी होत जाईल. जसं एमपी मध्ये तो अनुभव आला आम्हाला. बरं. तिसरी गोष्ट जी आहे, या जनजागृतीच्या माध्यमातनं मला असं वाटतं, की याच्यात काउन्सिलिंगचा पार्ट आता नेक्स्ट फेजमध्ये ॲड करायची गरज आहे, की हे हं. ₹1500 जेव्हा तुम्हाला मिळतात, तर त्याचा योग्य खर्च कसा करता येईल? अगदी त्याची म्हणजे बचत 1500 सुद्धा, म्हणजे महिला या बचत बचत सुद्धा. हो, करतात. बचत गटांची खूप मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये हो, आतापर्यंत राबवली हो, गेलेली आहे आणि बचत हो. गटासाठी कॉन्ट्रिब्युशन सुद्धा ती त्यातलं देऊ येस, शकते येस, आणि येस. प्राईड तिला येऊ शकतो, की मला पगार जी. आता येतोय. म्हणजे येस, येस, प्रत्येक येस. क्षणाला बाजारला जायचं, छोट्या-छोट्या गोष्टींना पतीवर जी, अवलंबून जी. तिला येस, असावं लागणार नाही आणि जी, निश्चितपणे एक चांगल्या प्रकारची योजना आज राज्य जी, सरकारने आणलेली आहे. त्याची अंमलबजावणी केवळ निवडणुकीपुरती नाही, पुढे सुद्धा व्हावी जी. आणि महिला सबलीकरण झाल्याशिवाय आपल्या देशाचा, समाजाचा सुद्धा विकास होऊ शकणार नाही. यात बरोबर. कुठलंही दुमत नाहीये. येस. शेवटच्या बेनिफिशियरी पर्यंत ही योजना पोहोचावी. पोहोचणार. याच्यासाठी त्याच्यात पारदर्शकता असावी. पहिल्या दिवशी ₹50 कोणीतरी घेत असेल, तर मला हो. वाटतंय की ते गाव बचने से पहिले लुटेरे आ गए अशा प्रकारचं असं म्हणतात. तर अशा लोकांचा सुद्धा बंदोबस्त होणं गरजेचं आहे हो. आणि जर तिची रक्षा केली तर निश्चितपणे राजकीय दृष्ट्या सुद्धा ती हो. आधार देऊ शकते. बघूया या हो. सगळ्याचे परिणाम नेमके काय होत आहेत आणि आपण सुद्धा त्याच्यावरती नजर ठेवून राहू. राज्यातल्या या जनतेत तुमच्यासारखे पॉलिसी मेकर्स आहेत जे सातत्यानं जी. जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा योजना कशा राबवल्या जातील याच्यासाठी प्रयत्न करतायत. त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार महाराष्ट्रातल्या महिलांच्या वतीनं आणि त्याचे सामाजिक परिणाम महाराष्ट्रात दिसावेत जी. या अपेक्षेसह जी. मला वाटतं या चर्चेत आपण इथं थांबूया. मला धन्यवाद. असं वाटतं ही योजना हां, महाराष्ट्र या हां. योजनेसाठी बेस्ट प्रॅक्टिस फॉर अ कंट्री होईल निश्चितच, आणि मला निश्चितच. याचा विश्वास आहे. आणि धन्यवाद. आजवर असं झालंय, की महाराष्ट्रानं हो. एखादं धोरण आखलं, जी. त्याच्यानंतर हो. त्याचे परिणाम हे देशभर जाणवतात आणि त्याला कॅरी फॉरवर्ड केलं जातं किंवा फॉलो केलं जातं. तर महाराष्ट्राची ही योजना इतर राज्यात सुद्धा फॉलो होईल अशी आशा करूयात. अशा नक्कीच, प्रकारची एक चांगली नक्कीच. योजना आपण निर्माण करतोय का हे पाहावं लागेल. पण आपली नजर येस. असणार आहे, की ती चांगली योजना होईल. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. थँक धन्यवाद. प्रेक्षकांनो थँक तुम्हीही बरेच जण ही सगळी चर्चा ऐकत होता. थँक